अजित पवार हयात असताना त्यांच्याविषयी एक नेता खालच्या पातळीवर जाऊन बोलत असतानाचा ऑडिओ समोर आलेला आहे असा दावा रोहित पवार यांनी केला आहे। तो ऑडिओ सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी देखील ऐकल्याचं त्यांनी म्हटलं। हा ऑडिओ समोर यावा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। त्यामुळे अजित पवार यांच्याविषयी गैरशब्द वापरणारा तो नेता नेमका कोण आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय। बडा नेता असं त्यांनी म्हटलं केला आणि त्या ती ऑडिओ क्लिप त्या सुनेत्रा पवारांनी ऐकली। ती ऑडिओ क्लिप रोहित पवारांकडे असेल तर त्यांनी ती द्यावी। त्याचा आपण फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवू, आपण त्या ठिकाणी त्याची सत्यता पडताळू। आजकाल तुमच्या माझ्या आवाजामध्ये सहज तर दादांविषयी खालच्या पातळीवर एक प्रमुख नेता बोलत होता, त्याचा ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे असा देखील दावा रोहित पवार यांनी केलेला आहे। चर्चा असते। आता एक चर्चा अशी सुद्धा आहे की एक कुठला तरी ऑडिओ आहे, त्या ऑडिओमध्ये एक कुठला तरी प्रमुख नेता अजितदादांबद्दल अजितदादा जिवंत असताना अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललेला आहे। आणि हा ऑडिओ जो आहे, जो आम्ही ऐकण्यात आहे, तो कदाचित सुनेत्रा काकींनी सुद्धा आणि पार्थनी सुद्धा तो ऐकलेला आहे। तो काय ऑडिओ, कशा प्रकारचा ऑडिओ, त्याच्यामध्ये कोण बोलतंय, कोणाबद्दल बोलतोय आणि कुठल्या लेवलला जाऊन बोलते दादांच्या बाबतीत, अजितदादांच्या बाबतीत, हे कधीतरी पुढे येऊन त्यांनी सांगावं। बडा नेता असं त्यांनी म्हटलं केला आणि त्या ती ऑडिओ क्लिप त्या सुनेत्रा पवारांनी ऐकली। ती ऑडिओ क्लिप रोहित पवारांकडे असेल तर त्यांनी ती द्यावी। त्याचा आपण फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवू, आपण त्या ठिकाणी त्याची सत्यता पडताळू। आजकाल तुमच्या माझ्या आवाजामध्ये सहज 2000 रुपयाचं सबस्क्रिप्शन ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ChatGPTचं घेतलं की तुमचा माझा आवाज सुद्धा ॲज इट इज काढता येतो। त्यामुळे असल्या आजच्या काळात तरी किमान कुठल्या तरी ऑडिओ क्लिपवर आधारित आपल्यासारख्या जबाबदार पत्रकारांनी त्याच्यावर एवढा प्रश्न विचारावा आणि तो राष्ट्रीय मुद्दा करावा, राज्य मुद्दा करावा असं मला वाटत नाही। रोहित पवारांना बालिश मुद्दे उपस्थित करायची सवय लागलेली आहे, त्यामुळे त्यांनी काय मुद्दा उपस्थित केला आहे ऑडिओ क्लिपचा, ते काय मी तर काय पाहिलं नाही।